वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने गुरुवारी बाईक टॅक्सी सेवेविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह जळगाव, नागपूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, ठाणे, पुणे, नांदेड, धाराशिव आणि संभाजीनगर आदी जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। महासंघाने ओला, उबर, रॅपिडो तसेच भारत सरकारच्या भारत टॅक्सी ॲपमधील बाईक टॅक्सी सेवेला दिलेल्या परवानगीचा निषेध नोंदवला। या निर्णयामुळे राज्यातील लाखो रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगारावर परिणाम होणार असून कर्ज घेऊन वाहन खरेदी केलेल्या चालकांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करावी, रिक्षा टॅक्सी चालकांच्या रोजगार संरक्षणासाठी धोरण जाहीर करावे आणि चालक संघटनांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। शासनाने निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी दिला। आपल्या कुटुंबांना निर्वाह करत आहे अशा परिस्थितीत शासनाचे बाईक टॅक्सी प्रोत्साहन देत असेल तर रिक्षा व्यवसायावर त्यांचे थेट परिणाम होणार आहेत। तर प्रवासी बाईकच्या टॅक्सीमध्ये वळल्यास रिक्षा चालकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होईल। त्यामुळे लाखो चालक बेरोजगार होण्याची, बँकेचे कर्ज थकण्याची व अन्य कुटुंबावर आर्थिक संकट ओढण्याची शक्यता आहे। शासनाने एका बाजूने युवकांना रिक्षा परवाने देऊन व्यवसाय करण्यास प्रोत्साहन द्यावे व उद्या दुसऱ्या बाजूस त्या व्यवसायावर परिणाम करणाऱ्या बाईक टॅक्सीला परवानगी परिस्थिती धोरणे त्यामुळे त्या निर्णय पूर्ण विचार करून अंतिम आवश्यकता आहे।